करतो मी चला लक्ष उद्या मॅच कडे चला लक्ष उद्या मॅच कडे पंच 1 मिनिट मॅच थांबवा आयोजक एक्स्ट्रा प्लेयरला सर्व खेळाडूंची नावं माहिती असणं इम्पॉर्टंट आहे कारण आमच्या स्कोररांना त्रास नको शक्यतो नावं माहिती नसेल तर तिकडून तुम्ही कॉलवर सांगितलात तरी चालेल कारण आकर्षक प्राइज आपल्याला द्यायचे जय चव्हाण राहुल कातकरी ज्यांना सर्व माहिती असेल अशांनाच पाठवा कारण जेणेकरून ही नामांकन आपल्याला द्यायचे तर सागर मात्रे पॉवर प्ले फर्स्ट ओव्हर जय चव्हाण अपील जोरदार इशारा येत नाही लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न लक्ष विद्या मॅच कडे जय चव्हाण डॉट राहुलला आपण पाहतोय राहुल कातकरी नॉन स्ट्रायकर एंडला सागर मात्रे पहिला चेंडू डॉट पॉवर प्ले 1 सज्ज होईल टॉस जिंकलाय करंजाडे रॉयल्स न बॅटिंग करेल करंजाडे कॅपिटल्स ओ फुटवाचा वापर ड्राईव्ह करतो ऑन साइडला टॉस बॉक्स मध्ये जेव्हा आम्ही संघनायकांना भेटलो तेव्हा करंजाडे कॅपिटल्सनं सांगितलं का आम्हाला बॅटिंग करायला खूप आवडतं आणि तोच निर्णय त्यांचा इथे पाहिला मात्र इथे टार्गेट किती सेट होणार मागच्या मॅच मध्ये 42चं टार्गेट तो सामना सहज जिंकला आता मॅच नंबर 2 मध्ये पाहतो बॅटिंग करताना करंजाडे कॅपिटल्स आहे सागर मात्रे राहुल कातकरी स्ट्रायकर एंडला ओ समोर दिला ऑन साइडला ड्राईव्ह करतोय कोणती चूक होत नाही मिड विकेटला पॉवर प्ले मध्ये म्हटलं तर तुम्हाला आक्रमण करावं लागतं शांत हुशारीनं डोक्यानं खेळावं लागतं आणि आजकालच्या यंग क्रिकेटमध्ये तळमळ बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह प्लेअरची कमी नाहीये यंग टॅलेंट नेहमी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांचा राहतो आणि आता सागर मात्रे 3 चेंडूमध्ये त्यांनी थांबवलंय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राऊंड द विकेटनं ओ इथे अपील जोरदार बघा पंच तटस्थ आहेत दीपक पाटील सर पालीचे आमचे नामांकित पंच अनेक स्पर्धा ते कव्हर करतात तर मॉर्निंग ब्रेकफास्ट तुमचा वडापाव मेनू इथपर्यंत आलाय तर आपल्या प्रत्येक संघाच्या एका संघ मालक नको त्यांचे संघ सहकारी आला तरी चालेल आणि वडापाव आमच्यापर्यंत पोहोचलाय नेक्स्ट फुटवतचा वापर डीप कडे मिड ऑफ होते आणि धाव घेण्याची तयारी रोशन सकपाळ सर आमच्या समोर जॉईंट आहेत नाईटला स्पर्धा कव्हर करत होते डे नाईट अनेक ठिकाणी स्पर्धा आपण पाहतो काल नाईटला मी फ्री होतो रोशन सर आणि शेखरला सांगितलं डोंट वरी तुम्ही दोघा पंचिंग लेट केली तरी चालेल आम्ही हँडल करू मात्र पंच आउट तुम्हाला बघायचंय सागर मात्रे 3 चेंडू डॉट आतापर्यंत धावा 2 स्लोअर 1 लॉफ करतो डीप खड्या सुरक्षित ओ विरुद्ध दिशेनं प्रयत्न जरूर होते थोडेसे गडबडले मात्र पॉवर प्ले मध्ये एकही मोठा फटका नाहीये धावसंख्येचा शुकशुकाट ज्या पद्धतीने संघनायकाने म्हटलं का बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे मात्र आता रोखले करंजाडे रॉयल्सनं तर एंड ऑफ द ओव्हर धावा आल्या 4 तर जाऊया पुढचा आवाज ऐकूया आमचे रायगडातील नामांकित समालोचक अनेक स्पर्धेमध्ये त्यांना आपण ऐकतो ते रोशन सकपाळ सर धन्यवाद
बघा एक सूचना देतो, वडापाव आलेला आहे मेनू, तर प्रत्येक टीमच्या एका सहकार्यानं ते घेऊन जा. शुभ प्रभात. हॅलो हॅलो, चेक 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 चेक. हॅलो हॅलो, चेक. हॅलो चेक. हॅलो, माईक चेक. शुभ प्रभात. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. 6वं पर्व आहे, अर्थातच ब्लू डायमंड क्रिकेट क्लब पुरस्कृत करंजाडी प्रीमियर लीग KPL गावची जत्रा, गावच्या अस्मितेचा एक उत्सव असतो आणि या उत्सवाची सुरुवात साधारण कालच्या दिवसामध्ये आपण सुरुवात पाहिली. उद्या या स्पर्धेची सांगता असेल. दर्जेदार असे संघ, सुसज्ज असं मैदान आणि एक नामांकित स्पर्धा, रायगडातली लीग फॉर्मॅट मधली मी म्हणेन टॉप 3 मधली स्पर्धा म्हणजे अर्थातच KPL करंजाडे प्रीमियर लीग. यावेळेला आपण ऑनसाईडला खेळताना पाहिलं या खेळाडूला आणि बॉल जाईल सरळ सीमारेच्या पार, षटकार. एक सूचना देतो बघा, ब्रेकफास्ट मेनू वडापाव इथे आलेत आणि प्रत्येक संघ पुरस्कर्ते होते आमचे अरुणजी गायकर, उद्योजक आहेत आणि त्यांचा घरगुती वडापाव हा करंजाडेमधील लोकप्रिय आणि अनेक जण त्यांचे वडापावचे चाहते आहेत. सर्वांनी या थोडंसं रोशन सर थांबवेन, सूचना आल्यात. जे संघ आहेत बघा, त्या सर्व संघांनी या सूचना एकदाच होतील, कारण त्यानंतर सूचना होणार नाहीये. तर प्रत्येकाने आपला ब्रेकफास्ट मेनू घेऊन जा. मुंबईमधील प्रसिद्ध, महाराष्ट्राचा हा प्रसिद्ध वडापाव आणि पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देतो आपण. मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष देऊ द्या. यस, तर धावसंख्येचा विचार केला आपण 14 धावा धावपटलावर होताना पाहायला मिळेल. एकीकडे करंजाडे कॅपिटल विरोधात करंजाडे रॉयल्स. अशी मॅच ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजाडे पुरस्कृत 6वं वर्ष आहे. गावाच्या अस्मितेची, गावाच्या मानाची स्पर्धा म्हणजे करंजाडे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण इथे एन्जॉय करत आहोत. यावेळेला पाहिलं आपण ऑफ साईडला खेळला, प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगलची मागणी केली आणि या एक धावेने टीमची टोटल मूव्ह होताना पाहायला मिळेल. एक धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होती. 15 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतील. जय चव्हाण आणि रोहन हे आरंभिक 2 बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतील. करंजाडे कॅपिटल या संघाकडून. एकीकडे करंजाडे रॉयल्स. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. नेक्स्ट ओव्हर ब्लॉक होल मध्ये आपण परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल बुंद्यामध्ये फेकला गेला आणि या बॉलवर 1 धाव पूर्ण करताना आपल्याला दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. 1 न पुढे धावसंख्या सरकते. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. खूप मोठी स्पर्धा आहे. गेल्या 6 वर्षामध्ये या स्पर्धेला आम्ही पाहत आहोत. अगदी दर्जेदार, दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण घडवण्याचं काम मात्र या आयोजकांच्या माध्यमातून नेहमीच घडत असतं. ओव्हर द विकेटने यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला खेळाय, फ्लिक केलाय आणि क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत बॉल होणार फरार. नंबर येणार 4. पहा, गेल्या वर्षी आपण भाऊ म्हात्रेंना पाहिलं, खूप एन्जॉय केलेलं करंजाडे प्रीमियर लीगला आणि तेही आमच्या समोर तिथे जोडले गेलेले आहेत. त्यांचाही संघ खेळणार आहे. एकदम जॉली माणूस आहे, मस्त मौला इन्सान आमचे भाऊ म्हात्रे यांचे खरोखर आपण इथे स्वागत करूयात. टीमची टोटलचा जर विचार केला आपण 20 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 प्रोग्रेसवर आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण शुभम याला पाहाल, शुभम पवार. नेक्स्ट बॉल शुभम याचा. यावेळेला आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्यानंतर खाली राहिला बॉल. जो एक्सेप्ट केलेला बॅट्समन तो जम्प मारला, ती हाईट मिळाली नाही आणि बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची झाली सांगता. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 2 संपतोय. टीमची टोटल आहे धावफलकावर धावा आहेत 20 फॉर नन. 20 धावा आहेत. कोणत्याही प्रकारचं विकेट नाहीये. दर्जेदार सुरुवात आहे. 10च्या सरासरीनं पुढे सरकण्याचं काम सध्याच्या घडीला बॅटिंग करत असलेला करंजाडे कॅपिटल हा संघ करतोय.
याच धावगतीनं जर पुढे सरकत राहिलं आय थिंक 4 षटकांची मॅच 5 षटकांची मॅच आहे. किमान 50-55चा आकडा सहज गाठता येईल बॅटिंग करत असलेल्या संघाला आणि ती गरज आहे कारण मैदानाचा जर साधारण भौगोलिक इतिहास पाहिला तर एक दर्जेदार मैदान आहे. इथे धावा बनतील सुद्धा. येस. तर नक्कीच रोशन सर 3 दिवस या करंजाडे प्रीमियर लीगमध्ये जो वडापाव आम्हाला स्पॉन्सर केलेत ते सद्गुरू वडापावचे ओनर सेक्टर 4ला त्यांचा स्टॉल आहे आणि जो करंजाडेमध्ये लोकप्रिय मानला जाणारा त्यांचा वडापाव आणि त्यांचे पुरस्कर्ते अरुणजी गायकर यांचा आम्ही विशेष विशेष धन्यवाद देतो. तर आयवा कॅशसाठी स्पोर्ट्स सायकल आहे जे लकी ड्रॉ पद्धतीने देणार आहोत. पुरस्कर्त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. यस रोशन सर. आग्र्याचा पेठा, बनारसची साडी, मथुराचा रत्नागिरीचा हापूस आणि मुंबईचा वडापाव आणि खास करून करंजाड्याचा हा वडापाव अतिशय दर्जेदार फेमस आणि त्या फ्रँचायझी ज्यांचे मालक आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी या वडापावची पूर्तता केली आणि मुंबईसाठी अगदी प्रसिद्ध जे आचारी वर्ग आहेत भोजनाची व्यवस्था अगदी करंजाडी प्रीमियर लीग म्हटली ना तर सगळ्या काही गोष्टी असतात तिथे. अगदी जेवण, नाश्ता, थंडा, पाणी सगळं मिळेल. आचारी वर्ग जो आहे त्यांनाही विनंती केली जाते या पण आपल्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आहे, आपल्याही नाश्ता इथून घेऊन जायचा आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण सागर म्हात्रेला पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. पनवेल सिटी एंड कडून यावेळेला आपण पाहिलं फ्लिक केला बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. पॅरलल स्ट्रोकनी या बॉलला खेळून काढलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. ते प्रथम पारितोषिक 51,000 एक शुभ आकडा आहे आणि क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि द्वितीय पारितोषिक 35,000 आणि क्रिस्टल ट्रॉफी. अजून काय लीग साठी हवाय? आपण जर या लीगचा संपूर्ण डामडोल पाहिलात ना की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मी मगाशीच म्हटलं की रायगडातली टॉप 3 मध्ये असलेली ही लीग फॉर्मॅट आहे. 25 माफ करा 51,000 आणि 25,000 आणि क्रिस्टल ट्रॉफी. स्टेट डाऊन द ग्राउंड यावेळेला सरळ बॅटनं खेळलाय. प्रोटेक्शन आहे समोर. सिंगल आली आणि या सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 1 मूव्ह होईल. धावपळक्यावर धावा आहेत त्या मात्र 27 धावा. 27 रन ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रोग्रेसवर. चांगली कमालीचा एफर्ट लावताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघ आणि गावच्या लीगचा मानकरी होणं एक मोठ्या अभिमानाची गोष्ट असते कारण आपण रेग्युलर क्रिकेटमध्ये बऱ्याचशा ट्रॉफ्या आणतो परंतु गावाची लीग गावाची ट्रॉफी कुणाकडे गेली हा चर्चेचा विषय असतो. गेल्या 2-3 महिने या स्पर्धेची तयारी नंतर मग ऑक्शन नंतर मग खेळाडूंचं एकत्रित येणं सिलेक्ट झालेले प्लेइंग 12, 13, 14 हे खेळाडू एकत्र येऊन मग चर्चा बॅनर बनवणं गावागावामध्ये चर्चा या सगळ्या गोष्टीचा या सगळा अनुभव आपल्याला लीग फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतो. लीग म्हणजे गावाच्या अस्मितेची स्पर्धा. करंजाडे प्रीमियर लीग यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड टॉप सम टप्पा खाल्यानंतर बाहेर जातोय बॉल. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव येईल. टीमचे टोटल 1 न पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा 1 न पुढे सरकताना पाहायला मिळतील. येस अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. कशासाठी? व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला आणि इथून मात्र फिल्डिंग रिव्ह्यू असेल, फिल्डिंग कॉल्स असेल. व्हाईट बॉल कॉल आहे. सूरज माझ्या बरोबर जोडले गेलेले आहेत. अगदी खूप टेनिस रेग्युलर क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळेला आमची एकमेकांची गाठभेट आणि खास करून ब्लू डायमंड क्रिकेट संघ ज्या ज्या वेळेला असतो सनी काय काडे असतो, सूरज असतात आणि सगळी मुलं अगदी ताकदीनं खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड टॉप सम. इथून मात्र धाव घेण्याची शक्यता वर्तवलेली फलंदाजांना आणि ती पूर्णही झाली. थोडासा रिस्क होता जरूर. बाईकच्या स्वरूपात आलेली ही 1 धाव टीमची टोटल 1 न पुढे सरकून घेऊन जाईल. धावपळक्यावर धावा आहेत त्या मात्र 30. पहिल्याच बॉलवर षटकार खाल्लेला गोलंदाज मात्र थोडासा कमबॅक करतोय. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असावा. आय थिंक 26 जानेवारी
ओव्हर द विकेट यावेळेला आपण पाहिलं पुन्हा एकदा दर्जेदार बॉल फेकला गेला. कमबॅक केलं या गोलंदाजानं, कारण तसं बघायला गेलं तर पहिल्या बॉलवर ज्यावेळेस षटकार जातो त्यावेळेस थोडंसं मनोवैज्ञानिक दबाव असतो गोलंदाजावर, परंतु तो पहिला जो झालेला प्रसंग होता तो त्या या गोलंदाजानं अर्थातच सागरनं डिलीट करून टाकला आपल्या डोक्यामधून, आणि येणारे बॉल माझ्या हातामध्ये आहेत, तिथे मला चांगली कामगिरी करायची आहे या मूल उद्दिष्टानं पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात केली. नव्यानं आपला एअरप्लॅन रनवेवर आणला आणि सुरेख गोलंदाजी अद्याप. हो, यावेळेला टप्पा खाल्ला, फ्लाय झाला अचानक बॉल, अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला बॉलला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. अशा रीतीने षटक क्रमांक 3 इथे संपतोय. टोटल चा जर विचार केला आपण तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 30 धावा, 13 फॉर नन. कोणत्याही प्रकारचं विकेट नाही आहे. ही जमेची बाजू आहे बॅटिंग करत असलेल्या करंजाडे कॅपिटल संघाची. लीग लीग म्हणजे काय असतं मित्रांनो, तर खऱ्या अर्थाने गावाच्या एकत्रित येण्याचं कारण असतं. एक गाव ज्या वेळेस आपण विभिन्न कामामध्ये सातत्यानं 24 तास बिझी असतो, कौटुंबिक परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो असतो, अशा माध्यमात जर आपल्याला हा लीग फॉर्मॅटमध्ये गावासाठी एकत्रित येण्याचं कारण बनतं लीग. वर्षभर एकमेकांमध्ये असलेले मतभेद विसरून पुन्हा एकदा एकमेकांच्या हातावर टाळी देत खेळ करायचा आणि गावासाठी क्रिकेट खेळायचं, याचं नाव आहे लीग. गावाच्या एकोप्याचं कारण बनणारी म्हणजे अर्थातच गावची लीग, करंजाडे प्रीमियर लीग, ही आपण इथे एन्जॉय करत आहोत. ज्यावेळेस ऑक्शन होतं, ऑक्शन नंतर खेळाडू निवडले जातात. वर्षभर काही खेळाडूंचे मतभेद असतात एकमेकांचे, परंतु या लीगच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना बोलावंच लागतं, बोलकं व्हावं लागतं. ज्यावेळेस विकेट जाते त्यावेळेस एकमेकांच्या हातावर टाळी देऊन खेळावंच लागतं. क्रिकेट आहे, लीग आहे, याचंच नाव लीग आहे. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथून मात्र मिस टायमिंग खेळला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता, जवळजवळ 5 बॉल अद्याप डॉट निघालेले आहेत. नवीन गोलंदाज आपण इथून पाहाल, रोशन चालके सुरेख गोलंदाजी करतोय. आघाडीचे दोन्ही बॅट्समन आपण पाहाल, जर जय चव्हाण आणि एकीकडे रोहन आहे, या दोन्ही खेळाडूंना मैदानामध्ये एक साजेदारी बिल्डअप करताना पाहायला मिळते. परंतु जर विचार केला तर 1 चौकार आणि 2 चौकार आणि 2 षटकार हे जर वगळले तर अद्याप मोठे फटके खेळू दिले नाहीत. विरोधात असलेली करंजाडे रॉयल संघ आहे, रॉयल राजा, आणि इकडे कॅपिटल राजधानी आहे करंजाड्याची. दर्शेदार असे मला तर वाटतं आज टोटल जर विचार केला तर भरपूर संघ तयार होत असतील, कारण शहरी विभागाकडे आता मोडला जातोय हा भाग. पूर्वी करंजाडे ग्रामपंचायत असते होती, आता महानगरपालिका. यस, मिकी माऊस हे सुद्धा आज दिवसभर एन्जॉय करतील. मी मगाशीच म्हटलं, ह्या करंजाडे प्रीमियर लीग मध्ये आपल्याला दरवर्षी काहीतरी नवीनच पाहायला मिळेल. आयोजक अगदी वाट पाहत असतात. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते करंजाडे वासियांच्या माध्यमातून. परंतु त्या मिकी माऊसला त्रास देऊ नका, कारण त्याच्या आतमध्ये असतात ना, खूप त्रास होतो त्या खेळाडूंना. हा बोल ना. हा बोल. हा. काय उगाच तुझा प्रश्न. आता राहुल आला, पहिला बॉल जयनी केला. नाही, तुला काय सांगायचं मला सगळा आगला म्हटलं. कोण झाला नाही झाला. आता राहुलने बॉल एक धाव पाहायला मिळाली, एक धाव पाहायला मिळाली. एक धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 32 धावा, 32. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असेल नेक्स्ट बॉल साठी. फ्रंट फुटवर येऊन या बॉलला फ्लिक केलाय, प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगलची मागणी केली जाते. दुसरी धाव घेणार का, आणि मला तर वाटतं हा बॉल जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार.
मनोरंजनासाठी विविध प्रकार आपण मिकी माऊस सुद्धा मैदानामध्ये पाहत आहोत. कॅमेऱ्यामध्ये त्याचेही क्षणचित्र कैद केले जातील. अगदी दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 36 धावा. यावेळेला अजून एक मोठा फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळताय सध्याच्या घडीला. थोडासा वाकायला हवं, थोडीशी मेहनत करायला हवी, कारण एक मोठी स्पर्धा आहे ती जिंकायची असेल आपल्याला तर असं खेळून चालणार नाहीये. आपल्याला मेहनत करावीच लागेल. हे जे खेळाडू असतात ना, यांना खूप तरबेज राहावं लागतं, चुस्त राहावं लागतं, कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त बॉल ट्रॅव्हल्स करत असतात. यावेळेला आपण लोअर फुल टॉस बॉलला पाहिलात, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. टीमची टोटल तिथे स्टॉप झालेली आहे. धावपळकावर धावा जर आपण पाहिल्यात तर एकंदरीत 40 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. जय चव्हाण आणि एकीकडे रोहन आहे. रोहन हे दोघं जण एक चांगली साजेदारी बिल्डअप करत असताना पाहायला मिळतील, परंतु आता त्यांना रिस्क घ्यावी लागेल, कारण शेवटचं षटक आहे आणि अजूनही पार्टनरशिप सुद्धा चांगली होताना पाहायला मिळेल. मधल्या पळीमध्ये त्यांच्याकडे सुद्धा चांगले चांगले खेळाडू असतील, त्यामुळे आता रिस्क घ्यायला काहीही हरकत नाही आहे. बॅटिंग करत असलेला संघ करंजाडे कॅपिटलला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतील 6, तिसऱ्या षटकामध्ये 9, चौथ्या षटकामध्ये 10. म्हणजे कोणतंही षटक असं मोठं येऊन गेलं नाही. गोलंदाजी करत असताना करंजाडे रॉयल संघाकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार असेल बळीराम भोईर. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करत असताना मात्र धावांची जो फ्लो हवा होता तो फ्लो मिळत नाहीये टीम करंजाडे कॅपिटलला, त्यामुळे आता रिस्क घ्यावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. यावेळेला आपण पाहिलं हवेमध्ये खेळलाय, आवाज कानापर्यंत पोहोचला या खेळाडूच्या आणि सरळ बॉलला फेकून दिला ऑन साइडला 6 रन. बात आहे मनोरंजन आणि त्यामध्ये गाण्यांची बहारदार मैफिल रंगली ना की अजून मजा येते. डीजे आपलंही मनापासून स्वागत आहे. यावेळेला आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंड सोडलेला बॅट्समन ऐन वेळेला विचार केला की नाही परत माघारी फिरावं आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. टोटल तिथे स्टॉप झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा शेवटचा गोलंदाज आपण बाळाराम याला पाहाल, बळीराम यांना पाहाल. यावेळेला आपण पाहिलं सिंगल, दुसरीची मागणी, धोका होऊ शकतो, डेंजर एंड वर थ्रो, परंतु खराब थ्रो होता, त्यामुळे 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. पहा आमचे करंजाडेचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सुद्धा या स्पर्धेला पाहत आहेत. हे कधी त्यांच्या नशिबात येईल, कारण ही एकच असा दिवस असतो लीगच्या माध्यमातून जिथे संपूर्ण गावाला एकत्र येताना पाहायला मिळतो. यावेळेला आपण पाहिला फटका फसलाय हवेमध्ये. बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावपळकावर 49 धावा, 49 49 धावा. 6वं वर्ष करंजाडे प्रीमियर लीगचं. यावेळेला आपण पाहिलं ऑन साइडला खेळलाय, प्रोटेक्शन तिथे आहे, सिंगलची मागणी केली आहे, दुसरीची धाव घेण्याचा तयारीत दोन्ही खेळाडू आणि इथून मात्र थ्रो ही अफलातून झालेला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट एवढी जबरदस्त होती की आरामात दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 51 धावा 50 प्लस झालेल्या आहेत, त्यामुळे थोड्याशा टाळ्या व्हायला हव्यात फलंदाजी करत असलेला करंजाडे कॅपिटल संघासाठी. सुरेख फलंदाजी आहे. 5 षटक आहेत, 5 षटकांची मॅच आपण पाहाल. काही बॉल शिल्लक असतील आणि या शेवटच्या बॉलवर किती मोठा फटका येईल. यावेळेला स्क्वेअर कट केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या बॉलला खेळून काढलाय. अगदी शेवट गोड करतोय हा बॅट्समन, चौकारासाठी हा बॉल फेकून देतोय आणि 4 धावांना मात्र टीमच्या टोटलचा जर विचार केला तर 55 धावा आहेत. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असेल 5 षटकांमध्ये.
करंजाडे वॉरियर्स आणि किंग्स 11 करंजाडे या दोन संघाच्या कॅप्टनने टॉस साठी या. करंजाडे वॉरियर्स आणि किंग्स 11 करंजाडे कॅप्टन्स आपल्याला कॉल आहे टॉस साठी आपण यावं. चला लवकरात लवकर या कारण लगेच नेक्स्ट मॅच आपल्याला खेळवायची आहे. माझ्या बरोबर सागर मांडवकर. रायगडामधील मराठीचा एक गोड आवाज, खूपच गोड. आणि एकीकडे शेखर पाटील असतील, कुडाव्याचे आमचे दर्जेदार मराठीचा आवाज, रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत. कुणाल गायकर, जर आपण बॉलची बॅग घेऊन गेला असाल तर आणा प्लीज. आपण नेली आहे का असं आयोजकांचं म्हणणं आहे, आणि नेली असाल तर घेऊन या. आहे मिळाली. करंजाडे प्रीमियर लीग जिंकण्यासाठी 51 धावांचा पाठलाग 56 धावांचा पाठलाग करायचा. बॅटिंग करत असताना अर्थातच विरोधात असलेला संघ करंजाडे रॉयल्स संघाला टॉस केला जाईल दोन संघांमध्ये. सागर मांडवकर. रायगड असा गोड आवाज, मी मगाशीच म्हटलं एवढा गोड की डायबेटीस होईल, इतका प्रचंड स्वीट साऊंड त्याचा, एवढा गोड. बऱ्याचशा वर्षापासून मी फॅन आहे या समालोचकाचा. सागर मांडवकर. यस, धन्यवाद रोशन सकपाळ सर. तर चंद्रकांत साबळे साहेबांना विनंती करेन का आपण करंजाडे वॉरियर्स आणि किंग्स 11 करंजाडे यांच्यामध्ये टॉस होईल. चला लवकर या. आपण सूचना केल्या होत्या, दोन्ही कॅप्टन अजूनही आले नाही. दोन्ही संघाचे संघनायक करंजाडे वॉरियर्स आणि किंग्स 11 करंजाडे. चला टॉस आपण करतोय. सागर भोईर या आपण लवकर या, कारण आता दुसरं सत्र सुरू होईल. चंद्रकांत साहेबांनी विनंती करेन आपण सुद्धा जॉईंट व्हा. टॉस आपण करणार आहोत. KPL पर्व 6. तमाम क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेला खूप एन्जॉय करतो. आज स्पर्धेतील दुसरा दिवस. करंजाडे वॉरियर्सचे कॅप्टन आलेत. चला या सागर, लवकर ये. बघा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी असेल, तर डिले करू नका. आता घडलंय फर्स्ट हाफ मध्ये, मात्र आता यानंतर पुढच्या कोणी संघाने अशी चुकी करू नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टी असेल. दोघांनाही पेनल्टी. आणि दोन्ही संघनायक जर इनिंग ब्रेक मध्ये नसतील तर सामना 5 ऐवजी 4 षटकांचा असेल. तर एक कॅप्टन नाही आला तर समोरचा जो प्रेझेंट आहे त्याला टॉस विन देऊ. आता पहिल्यांदा माफ केलं, आता माफी नाहीये. तर भाऊ मात्र बघा लवकर आलेत, ते एक्साइटमेंट आहेत मॅच खेळायला भरपूर. बघा लवकर आलेत म्हणून त्यांच्या संघ वाजलेत. पुढे असं होणार नाही, 2च वेळा आपण कॉल देऊ रोशन सर प्रत्येक मॅचला. जेव्हा 9 मॅचेस एका दिवसात कव्हर करायचे असतात तेव्हा या गोष्टींना आपण सातत्याने महत्व देतो. कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉसला वेळ मिळाला तर आम्ही कॅप्टनशी कम्युनिकेशन करतो, संवाद करतो, त्यांच्या काही स्ट्रॅटेजी असतात. बघा मिकी माऊस आलेत. आता थोडं फनी मनोरंजन तिकडे मैदानावर त्यांची एंट्री पाहतो. यस, आपण टॉस बॉक्स मध्ये या आधी. दोन्ही आमचे मिकी माऊस. यस, टॉस किंग्स 11 करंजाडे आणि करंजाडे वॉरियर्स. दाखवू नका. यस, हेड कॉल आला. यस, टॉस जिंकलाय. आता जास्त विचारणार नाही, मॅच ऑन आहे. करंजाडे वॉरियर्स टॉस जिंकला. निर्णय काय? आमचे क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणाला पसंती कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना आम्ही 42-45 धावापर्यंत रोखू, कारण का पहिली मॅच पण तशीच झाली आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. सहज त्यांनी सांगितलं का 42 पर्यंत रोखू. मग तुमच्याकडे कोणते असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे? आमच्याकडे तुम्ही काल बघितलाच असेल, लोकेश बघेत, सोनू राजपूत,
आणि 40+ भरत भारवाड, ते तर मला तर वाटते दुबईला जाऊन खेळून आलेले आहेत. तर त्यांना रोखण्यात आम्ही अपेक्षित करू. क्या बात आहे, शुभेच्छा. किंग्स इलेव्हन करंजाडे डायरेक्ट खुला चॅलेंज केलं, 42 पर्यंत तुम्हाला रोखणार. तुमचं माइंडसेट टार्गेट काय? आमचे प्लेयर लय तापलेले आहेत, आम्हाला पण बॅटिंगच पाहिजे होती. बा म्हात्रे तुम्ही तयार राहा, आमचे प्लेयर जाम तापल्यात. कोणता असा फलंदाज आहे जो तापला आणि जर तो मैदानावर जास्त तापला तर या गोलंदाजांचा घामटा निघेल? आमचे सर्व प्लेयर तापलेत, आम्ही कोणचं नाव नाही घेत. आणि मला पण गेल्या वर्षीचा बदला, तो मैदानातला बदला आहे, तो मैदानातच घ्यायचा आहे. जसा काल बोलवलो आम्ही लायन्सवाल्यांना, ते बोलले ना आम्ही गेल्या वर्षी यांना सहज हरवलेले, आता हे पण त्याच ॲटिट्यूडमध्ये आहेत. मग आम्ही त्यांचा ॲटिट्यूड मैदानातच दाखवू, बाहेर नाही, मैदानातच. आम्ही हरवण्याची बात केलीच नाही, आम्ही फक्त आम्हाला खेळ केलाच आहे. आमचा फक्त प्लेयर तापलेत. आम्ही बोललो का तुला हरू आम्ही तुला, आम्हाला फक्त क्रिकेट खेळायचं आहे, आम्हाला दुसरा काय नाही. इथे फक्त फनी चर्चा चालू आहे. काही त्या कॅप्टननी सांगितले का आमची फक्त एंटरटेनमेंट चर्चा चालू आहे, म्हणून आम्ही थोडं लक्ष देतो. तुम्ही यांच्या गोलंदाजांचा घामटा काढणार का? 100% सुपले शॉट आहे ना मारेन मी आज. क्या लय विचार करून ठेवले, काल अपयशी ठरलो, आज सुपले शॉट 100%. बघा पुन्हा चॅलेंज. आम्ही भाऊला सुपला शॉट मारायची फुल संधी देऊ, आम्हाला पण शॉट बघायचा आहे, तो आम्ही फुल भाऊला संधी देणार आहेत. क्या बात आहे, म्हणजे ही मॅच मैदानावर इंटरेस्टिंग होणार. यस, क्या बात आहे रोशन सर. असे संगनायक जर यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये वेळ घेतो. चला मॅच कडे फोकस करतो. रोशन सर लाईव्ह WTC लाईव्हशी संपर्क साधा. ऑन साईडला ट्राय करतोय, 56 करायचे. मॅच व्हेरी इंटरेस्टिंग आहे. करंजाडे कॅपिटल्स करंजाडे रॉयल्स यांच्यामध्ये सामना. या कॅप्टनशी जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हा सुद्धा तसाच खेळ पाहायला मिळाला. जय चव्हाण काय नडला. यस, क्लासिक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर रेडी आहेत, निघालेत. ओहो, मिकी माऊस. चला टॉस बॉक्स मध्ये थांबा. मिकी माऊस आणि दुसरं आजचं आकर्षण कोण आहेत? हत्ती. बच्चे कंपनी तुम्ही स्टेजवर येऊ नका. मिकी माऊस अँड एलिफंट आपण टॉस बॉक्स मध्ये थोडा प्रेझेंट राहा आणि सर्वांचं स्वागत आपण करा तिकडे. फक्त दोघांनी जास्त भांडणं करू नका. लक्ष द्या मॅच कडे. धावा दाफलकावरती 11. जय चव्हाण 2 चौकार आले. 56चं टार्गेट आहे. बॅटिंग टीम करंजाडे रॉयल्स. डीप लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. सामना महत्वाचा आहे. पुढच्या फिल्डिंग टीमला सूचना करतो. करंजाडे वॉरियर्स आपण फिल्डिंग करणार आहेत, आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. मॅच नंबर 2. बच्चे कंपनी स्टेज समोर गर्दी करू नका. मिकी माऊस आणि एलिफंट्स आजचं प्रमुख आकर्षण. सद्गुरू वडापाव, अरुणजी गायकर असतील आमचे अन्नदाते. धन्यवाद. थोडा तणाव वाढलाय. 56 करायचे आणि जी सुरुवात हवी होती, एकदा बॅटिंग आवडली असेल तर सागर मात्रेचं कौतुक होऊ द्या. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. वैयक्तिक खेळतो 15 आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16.
ओव्हर नंबर 2 जय चव्हाण धावा दिला 16. धाव आपण पाहतो 16. टार्गेट या 56. सकाळचं सत्र 11:06 झालेत. मॉर्निंग फर्स्ट हाफ KPL करंजाडे प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना संपूर्ण आमचा क्रिकेट शौकीन संपूर्ण गाव एकवटलाय. सागर मात्रेनं का बॅटिंग करतोय कमालीची. 3 चौकार बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मैदानावर सेट आहे. आता स्ट्रायकर एंडला रोशन चाळके हो खोदून काढला चेंडू लॉंग ऑन वळून प्रयत्न नक्कीच होईल आणि नकार देत असताना एक डाव अर्जित करून 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग सुरू होती पूर्वार्धामध्ये तेव्हा 20 होत्या आणि त्याच्या तुलनेत बॅटिंग करणारा करंजाडे संघाला आपण पाहतो. करंजाडे रॉयल्स संघ हा बॅटिंग करतोय. करंजाडे रॉयल्स मानससाठी पारितोषिक आले प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि पुरस्कर्ते आदरणीय भरतजी साबळे. मानसला हे प्राइज आहेत 500 रुपये पर विकेट. मानस साबळे गोलंदाजी करतोय. भरतजी साबळे यांनी ही पारितोषिकांची खैरात. करंजाडे वॉरियर्स तुम्हाला फिल्डिंग करायचे. जसा सामना संपेल तसा आपण आतमध्ये जाऊ शकता. स्वीप करण्याचा प्रयत्न गती कमी केली. दबाव तंत्राचा वापर करतो आणि मानसला हेच करायचे. टार्गेट हे 56. पहिल्या सामन्यामध्ये टार्गेट होतं 43. तो सामना सहज जिंकला. आता 56 आहेत. आता थोडी वरचढ कामगिरी केली बॅटिंग टीमनं. मात्र खेळपट्टी स्पोर्टिंग विकेट आहे. फक्त तुम्ही मेहनत करा. ऑफ स्टंप वरून स्विंग देतो आणि बीट करत असताना व्हाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहेत. पालीचे नामांकित पंच दीपक पाटील सर अगदी कोकणच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पंचांची भूमिका त्यांनी केलीत. एका बाजूला विशाल पाटील सर आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वुमन्स क्रिकेटमध्ये सुद्धा समीक्षक म्हणून राहिलेत. अनेक व्यवसाय क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांची भूमिका आपण पाहिली. ऑफिशियल्स आज मिकी माऊस आणि एलिफंट बघा सेलिब्रेशन. फक्त जरा स्टेजच्या लांब राहा. इथेच थांबणार का काय सोय लागेल. ओके जरा लक्ष द्या आयोजक कारण त्यांची आज भरपूर एनर्जी जाईल. एकूण धावा टोटल 22. विशाल सर मिकी माऊस सांगतात स्वतःच मागवा. मानस साबळे यस मनोरंजन सिंगल डॉट वाईट चौकार आला. फ्रंट फुटला आले. स्वीप करताना लेग ग्लान्स चेंडू डी फाईन लेग लॉंग लेग कडे मधून चालला हा चेंडू. नक्कीच मिळतील 4 धावा चौकार. थँक्यू व्हेरी मच. एलिफंट आहेत. हत्ती बघा इथे मिकी माऊस आणि हत्ती. धावफलक टोटल धावसंख्या 26. टार्गेट आहेत 56. बॅटिंग करत असताना का बॅटिंग सूर्या सागर मात्र डाव्या हाताची पॉवरफुल हिटिंग नो डाऊट. लॉंग ऑफच्या वरून दणदणीत चौकार आणि चौकारांची हॅट्रिक. बॅटिंग आवडली असेल तर सागर मात्रेचं कौतुक झालंच पाहिजे. नेत्रदीपक आकर्षक तुफानी फलंदाजी करतोय. सागर एकटा लिलिया खेळतोय. धावसंख्या 30. 56. 6 चौकार आपल्या खेळामध्ये दाखवलेत. डाव्या हाताचा पॉवरफुल फलंदाज मानसवर चढवलेला हल्ला. क्लीन बॉल दांडी गोल केली. विकेटच्या शोधात होते आणि ती विकेट मानसला इथे विकेट साठी सुद्धा प्राइज होतं 500 रुपये आणि सन्माननीय भरतजी साबळे यांच्या वतीनं आणि ते इनाम त्याला मिळालं. तो लहान मुलगा कोण आहे बघा मिकी माऊसना त्रास देतोय. अरे तुझे
लहान मुलगा आहे ना, त्याला ड्रेस मागवा, थोडस एंटरटेनमेंट होईल. जर ड्रेस अवेलेबल झाला तर त्याला मागवा, तो सुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग आहे. धावसंख्या मात्र जलद गतीनं 30 धावा आहेत. टार्गेट 56. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहेत. सागर मात्रेने जो खेळ केला वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 27, सुरुवातीला ज्या धावा हव्या होत्या ती धावसंख्या आपण जरूर पाहिली. बॅटिंग करत असताना सागर खेळला, विकी आलाय आणि क्रिकेट खेळामध्ये खूप चांगलं प्रूव्ह आहेत. क्षेत्ररक्षणाचे 7 करू, फलंदाजावर मात. अनिल भोईर, मानसनं थोडा मार खाल्ला, मात्र त्यानंतर जो मानसनं कमबॅक करून दिला. सागर मात्रेची विकेट हवी होती, ती विकेट मिळाली. करंजाडे प्रीमियर लीग, सर्व गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पर्व 6. एकूण धावा धावफलकावरती 30, टार्गेट 56, चेंडू शिल्लक 18 बॉल 26 रन. आणि आपण जर हे कॉम्बिनेशन पाहिलं, तफावत पाहिली, बॅटिंग टीम जर जलद गतीने धावा बनवल्या याच रन रेटनं कमबॅक होईल. मात्र क्रिकेट आहे, रिव्हर्स अटेम्प्ट, क्लीन बॉल आणि इथे समय सूचकता होती मात्र समोर भेदकता. विकेट मिळाली. ओव्हर नंबर 3. रोशन साळके बाद झाला. 2 चेंडूचा सामना त्याने केला, मात्र सागरने जे योगदान दिलं 10 चेंडूमध्ये 27, टार्गेट आहे विजयासाठी टोटल 56, 30 धावा आहेत. लक्ष द्या मॅच कडे. क्रिकेट खेळामध्ये जाणीवपूर्ण फटके तुमच्याकडे असावे लागतात. जेव्हा उत्तरार्धामध्ये जी रणनीती आपण आखतो, क्रिकेट खेळामध्ये स्ट्रॅटेजी, रणनीती हा खूप महत्व दिलं जातं या शब्दाला. लक्ष वेधतो. एकूण धावा धावफलकावर 30, 56चे टार्गेट. गती कमी केली मात्र तसाच हिट केला. गुड कॅच, फिल्डर होते ते, त्या कोणती चूक केली नाही. अतिशय जरूर गुड कॅच. पाहायचे या सामन्याचा निकाल का असेल. सुंदर क्षेत्ररक्षण, त्यानंतर जे कमबॅक. सागर मात्रे जसा बाद झाला त्यानंतर धावसंख्येचा शुकशुकाट. विकेट हॅट्रिकच्या मार्गावर. अनिल भोईर 2 धक्के दिले आतापर्यंत 2. सागर मात्रे, रोशन चाळके आणि बाद झाला विशाल भोईर. विनायक आलाय क्रमांक 5 वर. बॅटिंग करत असताना करंजाडे रॉयल्स कडून. अनिल भोईर, गुड बॉलिंग. धावसंख्या टोटल धावफलकावर 30, 30 रन, 56 करायचे. सामना उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक असेल का? मात्र खेळाडू मॅचला किती सिरियसली घेतात हा सुद्धा एक खेळाचा भाग असतो. अनिल भोईर 2 विकेट. गती कमी केली आणि आता उत्तर शोधला. नो चान्स. डीप कडे जरूर पाहिला, लॉंग लेग कडे जरूर खेळलाय. 4 धावा मिळतील. प्रचंड मेहनत केली मात्र त्यानंतर आलेला चौकार. धावफलक टोटल
जलद गतीने पुढे सरकलं 34 टार्गेट विजयासाठी 56 समोर ठेवला लाईन बिघडली आता तंत्र चुकलं इक्वेशन अनालिसिस सोपं चाले विनिंग कॅल्क्युलेशन 14 चेंडू 22 धावेची गरज 14 बॉल 22 यस पंचांच्या काही सूचना येतात व्हाईट लाईन साठी बॅट्समन टीम रिव्ह्यू व्हाईट लाईन साठी चेक करूया आपण फिल्डिंग सेट ठेवा फिल्डिंग अजिबात हलवू नका WTC टीम ऑफिशियल्स आपण कनेक्ट व्हा ऑन फील्ड डिसिजन आलाय फेअर डिलिव्हरी त्याची चर्चा होईल यस WTC कळवा लगेच फेअर अनफेअर ची चर्चा होते व्हाईट लाईन साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू आणि इशारा तो येईल चर्चा आपण करतोय फेअर डिलिव्हरी चला मॅच ऑन धावफलक आतापर्यंत अनिल भोईर 2 विकेट चौका डॉट धावा टोटल 34 पुन्हा स्लोअर वन लाईन बिघडली या एक धावा खूप महत्वाचे आहेत सांगत असताना इष्टिरक्षक व्हाईट बॉल 2 धावा मिळतील धावफलक पुढे सरकेल टोटल गुणसंख्या 36 अजूनही विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहिलं 14 चेंडू याच दरम्यान आपण पाहतोय करंजाडे प्रीमियर लीग स्पर्धेचा आनंद घेत असताना पोलीस क्षेत्रातील आमचे मान्यवर व्यक्तिमत्व या मॅचला एन्जॉय करताना त्यांचं सुद्धा इथे आगमन झालेत मी दोन्ही साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय एकूण धावफलक टोटल धावसंख्या आपण जरूर पाहतोय 37 ऑन बोर्ड लक्ष विद्या मॅच कडे ड्राय होईल थोडासा दबाव निर्माण होतोय यस धाव घेण्याची तयारी आहे बघा बॅटिंग टीम विजयासाठी टार्गेट या 56 धावा करायचे एकूण धावा धावफलकावर दुसरा अंक आपण जरूर पाहतो आणि एकूण धावा 39 विनिंग कॅल्क्युलेशनची चर्चा पुन्हा एकदा आपण करूया चेंडू आणि धावांचं अंतर अनिल भोईर यांचे षटक 9 धावांचं राहिलं 2 विकेट 12 चेंडू 17 धावेची गरज अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल तर विनंती करतो पाणी घेऊन जा आपापल्या स्टँड मध्ये ती सुविधा करण्यात आली आणि सामना चालू असताना कुणी 2 व्हीलर्स मैदानामध्ये नेऊ नका शिस्तीचं पालन करा डिसिप्लिन आपण मेंटेन करतो या स्पर्धेमध्ये या सूचना सुद्धा ठेवा अतिथी कक्षामध्ये सर्व आमची मान्यवर मंडळी या विभागातील सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील नामवंत मंडळी यांचं इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय पोलीस क्षेत्रातील आमच्या आदरणीय साहेबांचं सुद्धा इथे आगमन झाले करंजाडे प्रीमियर लीग वर्षातून सर्वजण एकदा या स्पर्धेचा आनंद घेत असतात हा गावचा जल्लोष असतो गावाची एकता असते विविध युवा वर्ग विविध क्षेत्रामध्ये जे काम करत असतात ते एकत्र येतात 40+ एकत्र येतो आणि गावची वरिष्ठ मंडळी यांचं सहकार्य या स्पर्धेला असतं अनेक आमचे पुरस्कर्ते असतील त्यांचं विशेष सहकार्य असतं आणि या आनंद आपण या KPL करंजाडे प्रीमियर लीग मध्ये पाहतो तर आमचे मिकी माऊस आणि एलिफंट हत्ती थोडेसे दमले स्टॅमिना त्यांचा संपलाय थोडं पाणी पियाला चालले ते मिकी माऊस आज सांगतात रविवार आहे आजचा रविवार आहे संडे फन डे येतील थोड्या वेळात एलिफंट कुठे गेले बघा मिकी माऊस आलेत रोशन सर त्यांना मला असं वाटतं का लेमन ज्यूस आवडत असेल आणि कदाचित त्यासाठी हा पाठलाग आहे आता या लेमन ज्यूस वाल्यांना त्यांना द्यावं लागेल त्यांना तुम्हाला फ्री मध्ये द्यावं लागेल
चला लक्ष उद्या मॅच कडे थोडंसं मनोरंजन करंजाडे प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना संपूर्ण आमचा पाहुणा वर्ग चाहता वर्ग दोन्ही संघाची पाठी राखे. 3 षटकं संपली. धावा धावफलकावरची टोटल धावसंख्या 39 आणि टार्गेट 56. करंजाडे कॅपिटल्स करंजाडे रॉयल्स विनिंग कॅल्क्युलेशन येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू 17 धावेची गरज. सामना कोण जिंकेल विजयाच्या उद्देशाने उतरलेत. विजय खेचून कोण आणणार. 12 बॉल 17 आणि गोलंदाज आलाय जय चव्हाण वन्स अगेन ज्याने 16 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 दिल्या तो जय चव्हाण. त्याला कमबॅक करायचे. मागे काय घडलं हे तुम्हाला विसरावं लागतं. तुमचा भूतकाळ जरी खराब असला तरी वर्तमान चांगला होण्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि ऍट प्रेझेंट जय चव्हाणला तेच करायचे. 12 मध्ये इक्वेशन होतं 17. आता 11 बॉल 17 ची गरज. 11 बॉल 17. ओ वेगवान खेळण्याचा प्रयत्न. यस डॉट बॉल दबाव निर्माण करतो. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं का तुमची योग्य दिशा टप्पा याला क्रिकेट खेळामध्ये महत्व दिलं जातं. रिलीज ऑफ डिलिव्हरी डेलिगन्सी ऑफ डिलिव्हरी हाईट ऑफ डिलिव्हरी या गोष्टींवर प्रामुख्याने गोलंदाजांना मेहनत करावी लागते. जय चव्हाण 2 डॉट. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅचला यू टर्न देतोय जय चव्हाण. 3 बॉल डॉट. 12-17चं समीकरण होतं. आता विनिंग कॅल्क्युलेशन 9 चेंडू 17 धावा. पंचांची काही वॉर्निंग येतात यष्टिरक्षकाला त्याचं आपल्याला पालन करायचे. 9 बॉल 17 गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा सामना जिंकताना आपण अनेक संघाला पाहिलेत. खेळाडू मॅचला किती सिरियसली घेता हे खूप महत्वाचे. जय चव्हाण 16 चेंडू मध्ये 26 तो खेळला. ऑलराऊंडर आहे त्याच्याकडे कॅपॅसिटी कुवत आहे. मॅचला तो यू टर्न देऊ शकतो. आता विनिंग कॅल्क्युलेशन 56 करायचे. एकूण धावा धावफलकावर टोटल 39. 9 बॉल 17. हो सावध खेळला जाणीवपूर्वक खेळला ढकलला. जो दबाव दडपण येतो एक मोठ्या फटक्याने कमी होईल. 8 दुने 16. 8 बॉल 16. दडदड वाढते. दोन्ही संघाची पाठी राखे. बॅटिंग टीम करंजाडे रॉयल्स. सामना त्यांना सोडायचा नाहीये. सामना विजय खेचून आणायचे. मात्र खऱ्या अर्थाने विजय खेचण्यासाठी सातत्यपूर्ण तुम्हाला लढावं लागेल. 8 दुने 16. 8 बॉल 16 ची गरज. समोर उभा आहे खेळण्यासाठी सज्ज होईल. विनायक पवले त्याला सुद्धा उभं ठेवलंय आणि ही भंभीरी करणारी गोलंदाजी. टाळ्या उद्या जय चव्हाण. माझ्याकडे ती गुणवत्ता. आता 7 बॉल 16. दबाव वाढला. विनायकला माहिती एक मोठा फटका जो आलेला दबाव कमी करेल या प्रेशरला रिलीफ करेल आणि तोच प्रयत्न इथे केला जाईल. स्ट्राइक रेंजला सज्ज होईल. पुन्हा एकदा समोर ठेवला जयन. चांगला प्रयत्न. सिंगल न फारसं बिघडणार नाहीयेत. धावफलक पुढे सरकेल. 56 करायचे. धावा एकूण 41. आता 6 बॉल आणि 15 धावेची गरज. 6 बॉल 15. मिकी माऊस आलेत. या लेमन ज्यूस भेटलं का. मिकी माऊसला लेमन ज्यूस नको. मिकी माऊस आले स्टेजवर आलेत आमचे मिकी माऊस. त्यांचे मित्र कुठे आहेत. एलिफंट हत्ती एलिफंट सुद्धा येतील. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ते आलेत. पाहुण्यांना हात मिळवतील. पोलीस साहेब आलेत आमचे पोलीस क्षेत्रातील. त्यांचं स्वागत करतील. नाही नको बोलतात. साहेबांकडे जाणार नाही बोलतात. हत्ती सुद्धा आहेत. एलिफंट्स हे दोन्ही आमचे कलाकार. चला या 2 कलाकारांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आमची 2 A1 जोडी एलिफंट आणि मिकी माऊस. 6 बॉल 15. भविष्य गोलंदाज आतिश साबळे यांच्याकडे. 6 बॉल 15. पहिला चेंडू मॅच सोडणार नाहीये दाखवून देत असताना. 6-15. एक फटका मॅच बनवेल. लेग बाईस. धावफलक पुढे सरकेल. टार्गेट विजयासाठी. पोलीस कर्मचारी वर्गाचं अभिवंदन करताना आमचे एलिफंट आणि मिकी माऊस. मिकी माऊस घाबरलेत. एकूण धावा धावफलकावरती टोटल 42. टार्गेट 56. विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू आणि धावांचं अंतर. बॉल
5 चेंडू 14, 5 बॉल 14. सामना कोण जिंकेल? करंजाडे रॉयल्स की करंजाडे कॅपिटल्स? विजय खेचून कोण आणणार? एव्हरी गेम नॉईज आणि आवाज पाहायला मिळतो. जरूर ड्राईव्ह होईल पॉइंट कडे. सिंगल न अति साबळ्यांना माहिती सिंगल न काही बिघडणार नाही आणि तीच लाईन आणि लेंथ वर अभ्यास करतोय अति साबळे. अनुभव त्यांच्याकडे. खेळामध्ये तुमचा सराव महत्वाचा असतो. सामना थोडा कठीण होत चालले. दबाव वाढला करंजाडे रॉयल्स वर. आता 4 चेंडू 13 धावेची गरज. 4 बॉल 13. समोर उभा आहे. फुल टॉस चेंडू फायदा घ्यायला हवा होता. मिसफील्ड झाली. किंचितची चूक सुद्धा मॅच मध्ये कठीण परिस्थिती निर्माण करेल आणि हा चौकार. या अंपायर यू चेक करूया आपण. वेस्ट ऑफ हाईट अंपायर यू थोडे डाऊट्स आहेत. ये निर्णायक क्षण खूप महत्वाचे. चौकार गेलाय. दबाव दडपण वाढलात वेस्ट हाईट साठी. लेग अंपायर टेक्निकल टीम ऑफिशियल्स कनेक्टेड. ऑन फील्ड डिसिजन आलाय. यस चेक करतो. क्षण खूप महत्वाचे असतात. धडधड वाढले. उत्साह वाढला मॅच मध्ये. करंजाडे कॅपिटल्स करंजाडे रॉयल्स 56 करायचे. विनिंग कॅल्क्युलेशन डिसिजन पेंडिंग. फेअर अनफेअर ची चर्चा होईल. वेस्ट ऑफ हाईट चेंडू अँगल केला. चेक करतो कॅमेरामन टीम आणि हा निर्णय येईल तुमच्यापर्यंत. विशाल सर तिथे. यस नो बॉल. मॅचला वेगळा टर्न मिळतो. चेक केला आपण टेक्निकल टीम कडून. अंपायरचा हा रिव्ह्यू होता. 4 बॉल 8. स्कोर सांगतो. डोंट वरी मॅच प्ले ठेवा. ऑफिशियल्सने चेक केलेत तिसरे पंच आणि त्यांनी हा इशारा कळवलाय. लक्ष वेधतो मॅच कडे. एकूण धावा टोटल 4 बॉल 8. 4 चेंडू 8. 48. आतिशला माहितीये मॅच अजूनही गेली नाहीये. लास्ट पर्यंत लढू शकतो झगडू शकतो आणि एकदा गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा सामने तुम्हाला जिंकता येतात. डॉट बॉल. एकूण धावा धावफलकावर टोटल 48. टार्गेट विजयासाठी 56. आता चेंडू शिल्लक 3 आणि धावा पाहिजेत 8. 3 बॉल 8. आतिश साबळे योजना आखतोय. सामना त्याला सोडायचं नाहीये. मॅचला सिरियस खेळतोय. सामना बहाल करत नाहीये. वेगवान गोलंदाज आणि जो प्रेशर आला त्याला रिलीफ करतोय. गुड बॉलिंग. विभिन्नता. योग्य दिशा योग्य टप्पा. आतिश साबळेची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. दडपण येत नाही त्याच्यावर. जरी मिस्टेक झाली मात्र त्याला विजयावर शिक्कामोर्तब करायचे. लक्ष विद्या मॅच कडे. व्हरायटी व्हेरिएशन तो दाखवतोय. आपल्या रणनीतीवर काम करतो. आपल्या पोझिशनवर काम करतो आतिश साबळे. चेंडू शिल्लक 2 आणि धावा पाहिजेत 8. समोर उभा आहे विनायक पोवले. 2 चेंडू डॉट केला. या चेंडूवर मोठा अंक पाहिजे. 2 बॉल 8. राऊंड विकेट. फटका चढवला डीप कडे. बॅकअप सुद्धा रेडी. लॉंग ऑन कडून प्रयत्न. यस रनआउट होईल की नाही? येस अगदी तंतोतंत रनआउट. 1 बॉल 7. तर आयोजकांना विनंती करेन पोलीस कर्मचारी आमचे साहेब आहेत त्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान आपण करतो. आमचे सहकारी काही पाहुणे आहेत त्यांना विनंती करेन. आज पोलीस कर्मचारी समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असतात. मी संतोष साहेबांना विनंती करेन. संतोषजी विकारे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण वेळात वेळ काढून आलेत. पोलीस कर्मचारी वर्ग त्यांना सुद्धा हा अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अतिशनं कमबॅक करून दिलं. एक चुकी झाली त्यानंतर सुधारणा केली. आता 1 बॉल 7 ची गरज. 1 बॉल 7. स्लोअर 1 उभं ठेवलं. नाकी न आणलं. घाम फोडला आणि सामना जिंकलाय. तो या मॅच मध्ये करंजाडे कॅपिटल्स न घवघवीत दणदणीत विजय. आतिश साबळेची सुंदर गोलंदाजी. चला करंजाडे वॉरियर